मुलांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण सभासदांचे प्रकार बघितले. कोणते प्रकार होते? ते 4 प्रकार आपण बघितले. 1. नियमित सभासद, 2. सहयोगी सभासद, 3. नाममात्र सभासद आणि 4. सहानुभूती किंवा हितेशी सभासद. त्या सभासदांच्या व्याख्या महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यानुसार ज्या आहेत त्याविषयी देखील माहिती मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिली. आज आपण पाहणार आहोत सभासद म्हणजे काय, सभासदाचा अर्थ आपण पाहिला, परंतु सभासदाची पात्रता काय आहे, की कोणकोणत्या व्यक्ती ह्या सहकारी संस्थेच्या सभासदास पात्र असतात, त्याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. प्रामुख्यानं एक सभासदाच्या पात्रतेमध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की एक सज्ञान व्यक्ती, कोणतीही सज्ञान व्यक्ती असेल व ती मानसिकदृष्ट्या जर सक्षम असेल तर ती व्यक्ती सहकारी संस्थेच्या सभासदास पात्र असते. भारतीय संस्थाच्या कायद्यानुसार, भारतीय करारानुसार करार करण्यास पात्र असणारी कोणतीही व्यक्ती म्हणजे सज्ञान व्यक्ती होय आणि ती व्यक्ती ही सहकारी संस्थेचा सभासद होण्यास पात्र असते. त्यानंतर दुसरी पात्रता आपण पाहत आहोत, सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणारी व्यक्ती. ज्या व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवायचं आहे ती व्यक्ती सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्क आणि किमान एका भागाची रक्कम त्या संस्थेत त्याने भरलेली असली पाहिजे. म्हणजे अशा व्यक्तीला देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारता येतं. तिसरी पात्रता आपण पाहत आहोत, विद्यार्थी सभासद. शाळेने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या ज्या काही विद्यार्थी ग्राहक भांडार आहे त्या ग्राहक भांडाराकरता कोणत्याही विद्यार्थ्याला त्या ग्राहक भांडाराचं सभासदत्व मिळू शकतं. तिथे संस्थेने सभासद होण्याच्या ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्या अटी विचारात घेतल्या जात नाही. उदाहरणार्थ 18 वर्ष वयापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थी देखील त्या सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र ठरतो. त्याच्यानंतरची पात्रता आहे नोंदणीकृत संस्था. संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. मग सांस्कृतिक मंडळे असतील, क्रीडा मंडळे असतील, शैक्षणिक संस्था असतील, या देखील सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र ठरलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सहकारी संस्थेच्या पात्रतेसाठी भागीदारी संस्था ही देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र ठरते. जी संस्था भागीदारी कायदा 1932ला झालेला आहे आणि त्या 32च्या कायद्यानुसार जी संस्था भागीदारी संस्था म्हणून अस्तित्वात आलेली आहे त्या संस्थेला देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास ती संस्था देखील पात्र ठरते. भागीदारी संस्थेने चालवलेला व्यवसाय त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा, म्हणजे तेव्हाच त्या संस्थेला आपल्याला पात्र धरता येते. त्यानंतर पात्रता असणारा जो आहे ते म्हणजे कंपनी. कंपनी कायद्यानुसार ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत, कंपनी म्हणजे काय, संयुक्त भांडवली संस्था. सहकारी ह्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारू शकतात. कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे, म्हणजेच सेवा पुरवण्यासाठी त्या सहकारी संस्थेचे ते सभासद होऊ शकतात. त्यानंतरचा पात्रता जी सांगितलेली आहे, सहकारी संस्था. महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार नोंदवलेली जी संस्था असेल, म्हणजे एक सहकारी संस्था ही दुसऱ्या सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळविण्यास पात्र असते. उदाहरणार्थ शेतकरी सहकारी संस्था असेल, विपणन सहकारी संस्था असेल,
किंवा इतर कुठलीही दुसरी सहकारी संस्था असेल तर ती सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असते. तसेच त्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळवण्यास पात्र ठरतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या? ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या नगरपालिका असेल, या सर्व प्रकारच्या ज्या स्थानिक क्षेत्रात काम करणाऱ्या महानगरपालिका असेल, यांना देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारता येतं. आणि त्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार म्हणजे शासन, आवश्यकता भासल्यास केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारू शकतात. म्हणजेच केंद्र सरकार देखील सहकारी संस्थेला, सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्याकरता, तसेच राज्य सरकार देखील सहकार चळवळ ही योग्य पद्धतीने चालवण्याकरता सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारू शकतात व सहकारी संस्थेला मदत करू शकतात. अशा तऱ्हेने सहकारी संस्थेची पात्रता, सभासदाची पात्रता असलेली आपल्याला दिसून येते. कोणकोणत्या पात्रता पाहिल्या आपण? 1. सज्ञान व्यक्ती, 2. सज्ञान व्यक्ती, 2. विद्यार्थी सभासद, 3. कार्यक्षेत्रात राहणारा व्यक्ती, 4. नोंदणीकृत संस्था, 5. भागीदारी संस्था, 6. कंपनी म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा संयुक्त भांडवली संस्था, 7. सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणजे धर्मदाय कार्यासाठी असणाऱ्या ज्या संस्था स्थापन होतात आणि ज्यांना सार्वजनिक विश्वस्त कायद्याअंतर्गत समाजाला विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या ज्या काही संस्था असतात, अशा संस्थांना देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारता येतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं सहकारी संस्था. एक सहकारी संस्था ही दुसऱ्या सहकारी संस्थेचं देखील सभासदत्व स्वीकारू शकतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणकोणत्या पाहिल्या आपण? ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यांना देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारता येतं. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा पाहिला आपण, केंद्र सरकार व राज्य सरकार आवश्यकता भासल्यास सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारू शकतात. इत्यादी पात्रता हे सहकारी संस्थेच्या सभासदाची असते. पण सज्ञान व्यक्ती हा जो आपण मुद्दा पाहिला, या सज्ञान व्यक्तीमध्ये तो कोणाला म्हणायचं सज्ञान? तर तो व्यक्ती वयाची 18 वर्ष पूर्ण करणारा असला पाहिजे. तो मानसिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे, म्हणजे वेडा पागल नसला पाहिजे. त्याला करार करण्यास पात्र समजला पाहिजे. वेडा व्यक्ती असेल, दिवाळखोर झालेला व्यक्ती असेल तर त्याला सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळू शकत नाही. त्याकरता तो सज्ञान असला पाहिजे, करार करण्यास पात्र असला पाहिजे. आणि जो करार करण्यास पात्र आहे त्यालाच आपण सज्ञान व्यक्ती असं म्हणतो. अशा प्रकारे आपण सहकारी संस्थेच्या सभासदाची पात्रता पाहिलेली आहे. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, ते म्हणजे सभासदांचे अधिकार. काल आपण पाहिलंय की सभासदांचे प्रकार पाहिले होते काल आपण. त्या प्रकारामध्ये आपण कोणकोणते प्रकार पाहिले होते? 4 मुख्य प्रकार पाहिले होते. नियमित सभासद किंवा सामान्य सभासद. यावर्षी आपण त्याच्यामध्ये 2 भाग केलेले आपल्याला आपल्या टेक्स्ट बुकमध्ये दिसून येतात. एक क्रियाशील सभासद आणि दुसरा अक्रियाशील सभासद. सक्रिय सभासद किंवा असक्रिय किंवा निष्क्रिय सभासद. याच्यामध्ये आपण विचार करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जो सभासद नियमित सभासद आहे, म्हणजे जो सहकारी संस्थेच्या सभेच्या लागोपाठ 5 वर्षापर्यंत सभेला उपस्थित राहतो, संस्थेच्या पोटनियमामध्ये, उपविधीमध्ये नमूद केलेल्या लागोपाठच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकदा सेवांचा किमान मर्यादित वापर करणार नाही, असा कोणताही अक्रियाशील सभासद
म्हणून समजला जातो. क्रियाशील सभासदांमध्ये नियमित सभासद हा समजला जातो, कारण तो संस्थेच्या सर्व पोटनियमातील तरतुदी ज्या आहेत त्याची पूर्तता केलेला असतो. कायद्यानुसार अधिकार या क्रियाशील सभासदाला मिळतात. तो अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना, चर्चेत सहभाग, मतदान करण्याचा अधिकार, लाभांश मिळण्याचा अधिकार, ही सगळं माहिती आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिली होती. आणि जो सभासद अक्रियाशील आहे त्या अक्रियाशील सभेमध्ये तो सहकारी संस्थेच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकाही सभेला हजर राहणार नाही. उपविधीत नमूद केल्याप्रमाणे लागोपाठच्या 5 वर्षाच्या किमान एकदा सेवाचा मर्यादितपणे वापर करणार नाही. कोणताही असा अक्रियाशील सभासद समजला जातो. म्हणून क्रियाशील आणि अक्रियाशील असे वर्गीकरण या सभासदांचे केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण सहयोगी सभासद आणि नामधारी सभासद आणि हितेशी सभासद असा विचार या संदर्भात आपण केला होतो. मग या सभासदांना सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारल्यानंतर कोणते अधिकार मिळतात? तर त्याच्यामध्ये अधिकारामध्ये आपल्याला सांगता येईल की त्या सहकारी संस्थेच्या सभासदाला पहिला अधिकार मिळतो, तो म्हणजे भाग प्रमाणपत्र मिळविणे. भाग प्रमाणपत्र मिळविणे. भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? त्या सभासदाने सहकारी संस्थेकडून जे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागाचा लेखी पुरावा, दस्तऐवज, जोपर्यंत त्याला भाग प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तो सभासद त्या संस्थेचा अधिकृत सभासद म्हणून समजल्या जात नाही. त्या सभासदाला भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर भाग हस्तांतरण करण्याचा, हस्तांतरण म्हणजे काय? एकाकडून दुसऱ्याच्या नावावर भाग करण्याचा अधिकार. तसेच संस्थेत भाग जमा केलेल्या रकमेची पावती मिळवण्याचा देखील अधिकार असतो. सहकारी संस्थेचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येत नाही. ते संस्थेच्या संमतीनुसारच हस्तांतरित करावे लागतात. आणि भाग हे भागधारका व्यतिरिक्त इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. म्हणजेच सहकारी संस्थेला सभासदाचा पहिला अधिकार भाग प्रमाणपत्र मिळवणे हा आहे. दुसरा, सभेसंबंधी त्याला अधिकार मिळतात. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळण्याचा अधिकार, सभेला उपस्थित राहण्याचा व चर्चेत भाग घेण्याचा अधिकार, सभेतील कामकाजात भाग घेण्याचा अधिकार हा त्या सभासदांना मिळतो. सभासदांचा हा अधिकार आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीच्या संदर्भात इथे पहा, इथे आपल्याला दिलेला आहे एक आपल्यासमोर चार्ट आलेला आपल्याला दिसून येतो. या चार्टमध्ये असं सांगितलेलं आहे, पहिला सभासदांचे अधिकार दाखवलेले आहे. पहा, पहिला अधिकार आहे भाग प्रमाणपत्र मिळविणे. भाग प्रमाणपत्र मिळविणे हा जो अधिकार आहे, हा अधिकार भाग प्रमाणपत्र मिळविणे, जो सभासद होतो त्याला त्या संस्थेचं भाग प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार असतो. त्यानंतर दुसरा अधिकार आपण पाहिला, तो म्हणजे सभेसंबंधीचे अधिकार. सभेला उपस्थित राहण्याचा, सभेच्या चर्चेत भाग घेण्याचा अधिकार, सभेची सूचना मिळण्याचा अधिकार त्या सभासदाला मिळतो. तसंच व्यवस्थापन समितीबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समितीबाबतचे अधिकार म्हणजे कोणते? की त्या सहकारी संस्थेला जी व्यवस्थापन समिती म्हणून नियुक्त केलेली असते त्या समितीच्या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की सहकारी संस्थेला सभासदांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा असतो. सहकारी संस्थेचा कारभार कोण चालवतं? तर सहकारी संस्थेचा कारभार सभासदच चालवतात. पण सर्व सभासदांना चालवता येईल का? नाही. सभासद
आपल्या सहकारी संस्थेचा कारभार चालवण्याकरता सभासदांच्या मधूनच काही लोकांची, काही प्रतिनिधींची निवड करतात. आणि ही निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत ते सभासदांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आणि या प्रतिनिधींच्या समूहालाच व्यवस्थापन समिती असं म्हणतात. पुढे आपण पाहणार आहोत व्यवस्थापन समितीच्या संदर्भात. सहकारी संस्थेच्या सभासदांना व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तसेच व्यवस्थापन समितीवर आपली प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. त्यासोबतच निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून स्वतः उभे राहण्याचा अधिकार देखील सभासदाला मिळत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर नंतरचा अधिकार आपल्याला पाहायचा दिसतो तो 4थ्या क्रमांकाचा, तो म्हणजे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. कधीकधी सहकारी संस्थेने दरवर्षी वार्षिक सभा ही घेतलीच पाहिजे असं कायद्याचं बंधन आहे. परंतु व्यवस्थापन समिती जर सभा घेत नसेल तर अशा वेळी सभा घेतली जावी याकरता सहकारी संस्थेच्या निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार देखील सभासदांना मिळतो. त्याचबरोबर सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करत असेल त्या प्रकारच्या वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. तसेच त्या सभासदांना त्या संस्थेच्या झालेल्या नफ्यातील हिस्सा, ज्याला आपण लाभांश असं म्हणतो, कारण सहकारी संस्था ह्या काही नफा कमवण्यासाठी काम करत नाही. सहकारी संस्था ह्या केवळ नफा कमावणे हा सहकारी संस्थेचा हेतू नसतो, तर कमीत कमी किमतीत, वाजवी किमतीत समाजाला सेवा प्रदान करणे. समाजाला सेवा प्रदान करण्यासाठी सहकारी संस्था कार्य करत असलेला आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून सेवा मिळवण्याचा अधिकार, वस्तू मिळवण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. त्यानंतर आपला वारसदार नेमण्याचा अधिकार. माझ्यानंतर या भागांचा मालक कोण राहील या संबंधीचा वारस नियुक्त करण्याचा अधिकार देखील सहकारी संस्थेच्या सभासदांना असतो. वारस म्हणजे काय की मी गेल्यानंतर, माझा मृत्यू झाल्यानंतर किंवा मी ही संस्था सोडल्यानंतर माझे भाग कोणाच्या नावावर हस्तांतरित करायचे आहेत त्या व्यक्तीचं नाव नियुक्त करण्याचा अधिकार देखील सहकारी संस्थेला असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर इतर अधिकार देखील सहकारी संस्थेच्या सभासदांना मिळतात. ते म्हणजे कोणते? सहकारी संस्थेचे हिशोबपत्रके पाहणे, सहकारी संस्थेच्या नोंदवह्या पाहणे, तसेच सहकारी संस्थेच्या कागदपत्रांच्या प्रतिलिपी मिळवण्याचा अधिकार, तसंच मागील वर्षाचं ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, सहकारी सभासद नोंदवही, सभेचे इतिवृत्त या सगळ्या कागदपत्र प्राप्त करण्याचा अधिकार देखील सहकारी संस्थेच्या सभासदांना असतो. आणि सभासद हे सहकारी संस्थेचे मालक आहे. आणि त्यामुळे प्रत्येक सभासदाला, जो सामान्य सभासद म्हणून म्हणतो, ज्याने भागधारण केलेले आहे, त्या प्रत्येक सभासदाला सहकारी संस्थेसंबंधीचे सर्व व्यवहार पाहण्याचा, संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाकडे लक्ष देण्याचा, संस्थेच्या नियमानुसार कार्य करण्याचा अधिकार हा प्रत्येक सभासदाला असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण सहकारी संस्थेच्या सभासदांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता पाहणार आहोत आपण सहकारी संस्थेच्या सभासदाच्या जबाबदाऱ्या. सामान्यपणे सहकारी संस्थेचे सभासद हे खालील बाबीसाठी जबाबदार धरले जातात. त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की पहिली जबाबदारी कोणती? तर नियमाचे पालन करणे. दुसरी, देणी देणे. तिसरी जबाबदारी, भाग धारण करणे. चौथी जबाबदारी सांगितलेली आहे देयता. हा चार्ट आहे आपला जबाबदाऱ्यांचा, सभासदांचा. या चार्टवर आपल्याला लक्षात येईल. पाचवी जबाबदारी सांगितलेली आहे वारसाची नोंद करण्याची जबाबदारी. सहावी जबाबदारी झालेली आहे कर्ज
आणि कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज घेतलं असेल त्याच्यासाठीच करण्याची जबाबदारी आणि त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी. त्याच्यानंतर 7वी जबाबदारी आपल्याला पाहिजे आहे ती म्हणजे कोणती? चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. जेव्हा सहकारी संस्थेची चौकशी निबंधकामार्फत केली जाते तेव्हा त्या निबंधकाला आपल्या सहकारी संस्थेसंबंधीची योग्य खरी वास्तव माहिती देण्याची जबाबदारी देखील सभासदाची असते. तसेच सहकारी संस्थेच्या ज्या वेळोवेळी सभा घेतल्या जातात त्या सभांना उपस्थित राहण्याची जबाबदारी देखील सभासदाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री. सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करत असेल त्या प्रकारच्या जे उत्पादन होते त्या उत्पादनाची विक्री ही सहकारी संस्थेमार्फतच करण्याची जबाबदारी सभासदाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी. कधी कधी सभासदांकडून एखादं काही नुकसान झालं, सहकारी संस्थेच्या संदर्भातलं काही नुकसान झालं असेल तर ते नुकसान भरून देण्यासाठी सभासदाला जबाबदार धरलं जातं. त्या सभासदाची ती जबाबदारी आहे की ती नुकसान भरपाई देणे. आणि शेवटचं, संस्था आपली आहे, संस्थेचा कारभार आपणच पाहतो आहे, आपल्यालाच संस्था चालवायची आहे, म्हणजेच संस्थेचे हित आपण जोपासलं पाहिजे की कोणकोणत्या गोष्टीत संस्थेचं हित आहे ते हित जोपासण्याची जबाबदारी देखील सहकारी संस्थेची असलेली आपल्याला दिसून येते. सविस्तर विचार आपण नंतरच्या प्रकरणात पाहू.